शेतकरी मित्रांनो, आज शुक्रवार 8 मे 2026 मित्रांनो, आज तुरीच्या बाजारामध्ये मोठा बदल पाहायला मिळाले असून काही ठिकाणी दर वाढलेले आहेत। मग संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव आणि तुमच्या भागात काय मिळत आहे बाजारभावाची स्थिती पहा मित्रांनो, वेळ न लावता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, पहिली बाजार समिती कारंजा तुरीला आवक आलेली आहे 1800 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7525 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7800 रुपये। यानंतरची बाजार समिती मानोरा आवक आलेली आहे तुरीला 214 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 6961 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7250 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7540 रुपये। नंतरची बाजार समिती आहे वडवणी या ठिकाणी तुरीला आवक आलेली आहे 6 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 6400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6900 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7000 रुपये। नंतरची बाजार समिती आहे हिंगोली गजर तुरीला आवक आलेली आहे 110 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7050 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7250 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7450 रुपये। नंतरची बाजार समिती आहे मुरुम गजर तुरीला आवक आलेली आहे 44 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 6850 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7156 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7299 रुपये। नंतरची बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे लाल तुरीला 3 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 6500 रुपये, सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा 6500 रुपये। पुढील बाजार समिती आहे लातूर लाल तुरीला आवक आलेली आहे 1972 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7015 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7330 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7544 रुपये। नंतरची बाजार समिती धर्माबाद लाल तुरीला आवक आलेली आहे 110 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7440 रुपये। मित्रांनो, नंतरची बाजार समिती आहे जालना लाल तुरीला आवक आलेली आहे 191 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 6000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7300 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7600 रुपये। मित्रांनो, असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।